नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आम्ही पुण्याला आहोत, शिवसृष्टीमध्ये आहोत आणि एक ऐतिहासिक क्षण जागा झालाय नुकताच. रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत अभिजित श्वेतचंद्र आणि या चित्रपटात अनेक कलाकारांची फौज आहे आणि ते अनेक कलाकार आज आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला भेटीला येत आहेत. माझ्यासोबत आहे स्मिता शेवाळे. स्मिता, तुझं स्वागत आहे आधी पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा भेटीचे योग येत आहेत, म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई झालं, अभंग तुकाराम झालं आणि आता रणपती शिवराय स्वारी आग्रा. तर त्यानिमित्ताने तू काय सांगशील, कारण यात एकदम वेगळी व्यक्तिरेखा तुझी आहे, पण ती काय आहे ते तुझ्याकडनं ऐकायचंय. रणपती शिवराय अष्टकाचा भाग होताना मला मुळात खूप छान वाटतं. मग त्यामध्ये मी दिग्पालला म्हणालेच आहे की कुठलीही भूमिका असली तरी मी करणार. बरोबर. पण माझ्या नशिबाने काय झालं माहितीये का, की एकच एक भूमिका मी करत नाहीये, वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात आणि हे माझं नशीब. बरोबर. त्यामुळे ज्यावेळेला मुघल गटात मी आहे आणि पार्टी बदललेली आहे, त्यामुळे लुक बदललेला आहे, भाषा वेगळी आहे आणि यावेळेला नऊवारी साडी नसणार. बरोबर. त्यामुळे मला हा लुक ट्राय करताना खूप छान वाटलं. कलाकार म्हणून सॅटिस्फॅक्शन मिळत असतं की आपल्याला वेगळं काहीतरी करायला मिळतं. आणि फिल्म खूप मोठी आहे, खूप वेटेड फिल्म आहे असं म्हणतो. बरोबर. 2 वर्षानंतर हा भाग आपल्याला बघायला मिळतो. येस. आणि इतक्या जणांना आतुरता आहे या चित्रपटाची. तर यामध्ये मी आता औरंगजेबाची बहीण जहाआरा ची भूमिका करते आहे, जिची सुरत लुटली होती आणि त्यामुळे तिचा जो राग होता शिवरायांबद्दलचा तो आहे. कलाकार म्हणून छान वाटतं, पण मी शिवभक्त असल्यामुळे वाईट वाटतं. बरोबर. असं वाटतं की पॉझिटिव्ह भूमिका करायला मिळावं, पण ते पॉसिबल नसतं. माहितीये, महाराजांच्या भूमिकेत खूप लिमिटेड स्त्री पात्र आहे. बरोबर. त्यामुळे अष्टकाचा भाग होतोय ते महत्त्वाचं. तू भाषेचा मुद्दा सांगितलास की बघ ना, म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या वेळेला वेगळ्या पद्धतीची भाषा होती, अभंग तुकारामला एक वेगळा एक लूक होता, भाषा पण वेगळी होती, आणि आता जहाआरा साकारताना तर म्हणजे पूर्णपणे वेगळं. तर त्या भाषेवर कशी मेहनत घेतली? हिंदी, उर्दू याच्यामध्ये काम फार केलेलं नाही. मी फक्त एक वीर शिवाजी नावाची सिरियल केली होती कलर्सवर, त्याच्यात पण हिंदी नॉर्मल हिंदी होतं. पण आता हे उर्दू आणि दिग्पालचं लिखाण हे कठीण असतं तसं, तर त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच छान त्याची प्रॅक्टिस करून जायचं होतं. तर प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे मी वाणी संस्कार शिकते, त्यांच्याकडूनच मी उर्दूचे हे धडे घेतले. माझ्या डायलॉग्स पुरतं का होईना, पण मी बऱ्यापैकी उर्दू शिकले आणि माझा अभ्यास सुरू झाला असा. बरोबर. आणि मजा आली. अशा पद्धतीच्या भूमिकेतही आपण काम करू शकतो याचा एक आत्मविश्वास आला. बरोबर आहे. छान वाटलं. 2026 सालाकडनं अजून काय अपेक्षा आहेत आणि आणखीन काय येणार आहेत प्रोजेक्ट तुझे? खूप अपेक्षा आहेत. खूप गोष्टी घडाव्यात अशी इच्छा आहे, आशा आहे. रणपती शिवराय यांनी डोक्यावर उचलून घ्यावा अशी माझी एक कलाकार म्हणून विनंती असेल प्रेक्षकांना, कारण वेगळी भूमिका आहे माझी सुद्धा आणि अष्टक हे आमच्यासाठी आता मिशन झालेलं आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं हा त्या उद्देश आहे. आणि रणपती शिवराय उत्तम जावीच, त्याचबरोबरीनं मी आता एक एकल नाट्य करतेय. बरं. मुक्ताई. अच्छा. यशोदा सगळी गोष्ट सांगते. सो हे खूप जवळचा विषय आहे माझा. तो रंगमंच आविष्कार कधीपासून बघायला मिळेल आम्हाला? आता नाट्य सत्ताकला 18 जानेवारीला पहिला प्रयोग आहे. बरं. सो तिथून सुरुवात होईल आणि या वर्षभरात जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा मानस आहे. नक्कीच. आणि आपण प्रार्थना करूया की स्वामी कृपेने तुला हे सर्व यश मिळो. रणपती शिवराय त्या चित्रपटावर पण स्वामींची कृपा राहीलच आणि अर्थात तुझ्या सोबत आमचं चॅनल सुद्धा असेलच. विश यू ऑल द बेस्ट.